जीव जाऊ नये, बाकीचा जाई ना का. माझा माईक बंद करायला नको विठाला. एकच पप्पात ते लाईट कमी पडते, बरोबर ना, व्होल्टेज कमी पडते. आता आलं की नाही फुल. मी एकटा बोलायला लागले की फुल येत आहे. मला वाटतं आता एकट्यानेच प्रवचन करावं. लाईटचा प्रॉब्लेम, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या. ज्ञानोबरायांसारखे योगी संत ज्यांनी संसार, आपण म्हणतो ते संसारिक कसे, पण तेही सांगतात की मलाही या संसारात आल्यानंतर दुःख जाणवलं, पण आज त्या संसाराचा कळस अर्थात फल झालं. काही नाही, देवाला पाहिलं, माझ्या जीवनात सगळं दुःख गेलं. होतं ना तसं, देवाला पाहिलं की अंतःकरणात असणारं दुःख जन्मोजन्मीचं ते कायमचं नष्ट होतं. होत नसेल तर आपण दर्शन घेतलंच नाही असं समजा. आपण दर्शन घेतच नाहीत, आपल्या अंतःकरणामध्ये अजून ती योग्यता आली नाही, ती ज्ञानोबराय तुकोबरायांची आहे. म्हणून ज्ञानोबराय देखील ते सांगतात की संसार असाच आहे आणि संसारात प्रत्येकाला दुःख भोगावंच लागणार. मी सुद्धा अनेक जन्मामध्ये हेच केले. दुःख शरीराला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला भोगावं लागणार आहे. का? कारण शरीर म्हणजे संसार. कळालं? संसाराचा अजून थोडा अगदी सोप्या तुमच्या भाषेत अर्थ सांगितलं. संसार शरीर, आणि ऐका, या शरीराला संसार चिटकलेला आहे. जन्माला येणं आणि मरण याची व्याख्येमध्ये संसार आपल्या समोर मी मांडलाय, नाही का? जन्माला येणं आणि मरण, म्हणून संसार ज्याचा कुणाचाही असो तो दुःखाचा आहे. थोडं पुढे जाऊ, कबीरदासजी सांगतात, या लोकात आलेला प्रत्येक व्यक्ती दिसायला सुखासारखा वाटतो, सुखी वाटतो, पण तो सुखी नसतो, नाही का? एखाद्या पाहुण्याकडे आपण जातो, काय म्हणतात लोक, पाहुण्याचं बरं आहे हो, आपलंच कसं नशीब. आपलं नशीब नाही, ते पाहुण्याला जाऊन विचारा कसं आहे त्याचं नशीब. त्याला विचारलं तर तो जेव्हा या पाहुण्याकडे येतो तो म्हणतो, हे पाहुण्याचं बरं आहे राव. बरं कुणाचंच नसतं. का? संसार प्रत्येकाचा दुःखाचाच आहे. विठाला म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रिविध ताप प्रत्येकाला आहेत. ज्याने शरीर धारण केले, दुःख का होतं? कारण शरीराला त्रिविध ताप जोडलेले आहेत. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक, प्रत्येकाच्या मागे लागलेले आहेत. बघा ना, जास्त पाऊस झाला तरी दुःख. यावेळेला 7-8 महिने पाऊस पडलाय, किती दुःख झालं की नाही? उडीद ते तर आलेच नाहीत. मूग, उडीद गाड्या भरलेल्या वापस आल्या. कळतंय का? का? मला एक सांगायचंय, जास्त पाऊस झाला तरी दुःख आहे, आणि एखाद्या दिवस नाहीच पडला तर आपल्याला कसं पाहिजे? आपल्या मनासारखं पाहिजे, पण आपल्या मनासारखं होत नाही. याचंच नाव संसार आहे. नाथमरांची ओवी आहे, अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटीला झाला कष्टी. जास्त पाऊस झाला तरी दुःखी, नाही पाऊस झाला तरी दुःखी. म्हणजे आपलं जीवन असंच आहे. कबीरदासजी सांगतात, या जगातला प्रत्येक व्यक्ती जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुःखी आहेत ऐका? जोगी दुखिया, जंगम दुखिया. अभंग पूर्ण पहा, त्या अभंगामध्ये सांगितले कोण कोण दुखी आहे. असाच या जगाचा जर इतिहास पाहिला तर शरीर ज्यांनी शरीर धारण केले, कबीरदासजी सांगतात, तो प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. राजा असो नाही तर प्रजा असो, योगी असो नाही तर संत असो, तपस्वी असो, कुणीही असो, राजा असो, प्रजा असो, कुणीही असू द्या, प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. का? त्याला कारण शरीर. फार गूढ एक दोहा आहे कबीरदासांचा. ते सांगतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. या जगात सुखी फक्त संत आहेत, बाकी जो देखे सो.
असं सांगत होतो बाबा, फक्त संत सुखी आहेत. संत का सुखी आहेत? कबीरदासजी या अभंगाच्या शेवट सांगतात, त्यांनी मनाला जिंकलं म्हणून ते सुखी आहेत. धूत दुखिया अवधूत दुखिया, दुखिया है धनरंगा, कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिन्हें मन को जितारे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. ज्यांनी मनाला जिंकलं असे वामन भाऊ महाराज, सद्गुरू यादव बाबा सारखे संत हे सुखी, बाकी आपण दुःखीच. मी असं सांगत होतो, फक्त ज्यांनी मनाला जिंकलं ते सुखी. एक जण चालू कीर्तनात उठला, बाबा मला म्हणला, एक जण आहे ना अजून सुखी? हो महाराज. म्हणलं कोण? तो म्हणला निर्लज्जम. आता निर्लज्ज कधी महाराज? तो दुःखी नसतो, तो निर्लज्ज असल्यामुळे सुखीच असतो. त्रिविध ताप प्रत्येकाच्या नशिबात आहेतच. प्रत्येकाला त्रिविध ताप देतातच प्रत्येक जीव. आता तुकोबरांच्या गावातच एक त्रिविध तापाने तप्त झालेला व्यक्ती, आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक ताप त्याला ग्रस्त, आणि तो ग्रस्त झालेला व्यक्ती, आणि त्याने ठरवलं की आज अरे आपल्याच गावातील तुकोबार आहे, आपले मित्र, आज त्यांनी गेली बऱ्याच वर्षापासून गाव सोडलं, गावाचं त्यांनी नावच घेतलं नाही. चला म्हणले मग आपण आपल्या संसारातलं दुःख त्यांच्या समोर मांडू, काहीतरी ते उपाय सांगतील का. त्यांनी गावात आल्यानंतर आपल्याला काल परवा सांगितलं, मी काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य केला. त्यांनी सांगितलं की संसार हा दुःखाचाच आहे, पण संसारावर तुळशी पत्र मी ठेवले, आता ते सोडून मी आता नवीन धंदा सुरू केला, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे. दुसरं काहीच माझ्या वाणीला येत नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी. तुमच्या माईकला इको जास्त आहे, तुम्ही म्हणू नका विठ्ठला. प्रमाण आल्यावरच म्हणा तुम्ही, कारण त्याचा त्रास मला होतो पण यांना होईल. ऐका, तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रिविध ताप आहे. तुकोबरायांच्या गावातला तो व्यक्ती त्याने ठरवलं आता गाव सोडायचं, तुकोबरायांचा मागोवा घ्यायचा. चला, तुकोबरायांचाच अभंग त्यांनी वाचला होता गाथ्यातला. अरे पुढे गेले त्याचे शोधित मार्ग, चला जाऊ माग घेऊ त्यांचा. चला आपण तुकोबरायांचा मागोवा घेत जाऊ. ते या गावात राहणारे, संसाराचा त्याग केला, त्रिविध ताप प्रत्येकालाच त्रास देत आहेत, आता मला त्रास देत आहेत, याच्यावरती काय औषध देतील म्हणून कुतूहलाने तुकोबरायांकडे त्यांनी संसाराचं गार आणच आणि मोठं गाठोडं बांधलं त्याचं. आता याद्या असतात लोकांकडे संसाराच्या दुःखाच्या, सगळ्याला माहिती संसार दुःखाच्या याद्या माहिती ना. पहिली यादी शरीर रोगग्रस्त आहे. बरं, एखादा शरीराचा चांगला आहे, रोग नाही, त्याला पोरगच ऐकत नाही. काय बाबा पोराला काय ते सांगता, बाबा काय सांगणार आहे पोराला? तुझं तर ऐकत नाही, तुझं असून बाबा काय सांगणार आहे? मनाने दुःखी आहेत. बरं, ज्याचं शरीर चांगलं, मन चांगलं, त्याच्याकडे कवडी नाही, कवडी भिकारी येते, भीक मागतोय म्हणजे काय नाही, पैसा नाही. प्रत्येकाला हे दुःख आहेच, प्रत्येकाला दुःख आहे. त्याने सगळं दुःख तुकोबरायांच्या समोर गेला, दर्शन घेताना मांडलं. तुकोबरायांनी त्याच्या दुःखाची यादी वाचली आणि तुकोबराय म्हटले, अरे भल्या माणसा, तू जे काही दुःख सांगतोय काहीच नाही. या तुकोबरायांकडे त्या तुझ्या दुःखावर असं औषध आहे, मी तुला असं औषध देईल, त्याने तुझा सामान्य जो रोग आहे, तुझं जे दुःख आहे ते जाईल, यात नवल नाही, पण त्याने भवरोगासारखा रोग जातो, असं तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात सांगतात.
एखाद्या सद्ग्रस्ताची नाडी परीक्षण करतात, त्याचं दुःख अगोदर जाणून घेतात आणि शेवटी त्याला उपाय सांगता येतात. ऐका, अरे तुझे काही दुःख सांगितलं, संसारातलं गारानं सांगितलं, हे काहीच नाही. माझ्याकडे एवढं चांगलं औषध आहे, त्याने तुझं दुःख तर जाईल यात नवल नाही. त्याने भवरोगा ऐसा रोग जाय. तुझा रोग आणि काय क्षुल्लकी, क्षुल्लक आहे तुझा रोग. एवढं चांगलं औषध आहे. आता आपल्या जीवनामध्ये असं कधी घडतं का? या व्यक्तीला संसाराचं दुःख जाणवायला लागलं आणि ज्या व्यक्तीकडे गेलाय, ज्या वैद्याकडे गेलाय, त्या वैद्याकडे या व्यक्तीच्या दुःखावर योग्य औषध आहे. माझ्या माईकचं बटन फिरूच नका तुम्ही बरं का, फक्त इको कमी जास्त करा, तेवढंच. कमी नाही करायचा आवाज. मध्ये सिटी कशी वाजते ऐका, इकडे लक्ष द्या. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ऐका, आपल्याही जीवनामध्ये असं कधी घडलं पाहिजे. कसं बरंच मानवी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, चांगल्या वस्तू, चांगले माणसं नशिबाने मिळतात. कळालं? चांगल्या वस्तू, चांगल्या गोष्टी, चांगले माणसं, चांगला काळ नशिबानेच व्यक्तीच्या जीवनात येतो. त्याकरता आपलं नशीब चांगलं असलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा अशा काही व्यक्ती जीवनामध्ये येतात, मला तर वाटतं वैयक्तिक दोन गोष्टी तरी चांगल्या मिळाल्या पाहिजे. तो एक म्हणजे डॉक्टर चांगला मिळाला पाहिजे आणि दुसरा वकील. वकील का वाईट लागला, वकिलाचं का डोकं फिरलं तर त्या व्यक्तीच्या जीवनात महाराज मग त्याचं काम झालं म्हणायचं. कळालं का सांगतोय मी? चांगला वकील नशिबाने मिळतो. एक व्यक्ती तर एक वकील होते, त्यांनी आपल्या मुलालाही ती डिग्री दिली वकिली. त्यांनी शिकवलं, चांगलं शिकवलं, त्यांनी मुलांनी लॉ केला आणि मग महाराज चांगला तो मुलगाही नामांकित वकील झाला. बापही वकील आहेत. आता बापाने आयुष्यभर एक केस चालवली होती, आयुष्य केलं बापाने, त्या केसचा निकाल लावला नाही. आणि पोराच्या टेबलवर, आता वडील म्हातारे झाले म्हणून तीच फाईल पोराच्या टेबलवर गेली. आता पोरग वकीलच, पोराने डोक्याला हात लावला, म्हणजे आपल्या बापाने आयुष्य घातलं. पण बापाला या केसचा मेळ लागला आणि मग त्यांनी असं डोकं लावलं. एकाच वर्षात आयुष्य घातलेलं आपल्या वडिलांनी ज्या केसमध्ये, त्या केसचा निकाल एकाच वर्षात लावला आणि बापा समोर ती फाईल नेली. बाबा आयुष्य गेलं तुमचं ही केस निकाली लावायला. या पठ्ठ्याने, तुमच्या मुलाने एकाच वर्षात त्याचा निकाल लावला. म्हातार पुढे आलं, काठी टेकत टेकत हात माग गेला आणि ते जोराची त्याच्या कानफडीत टाक. पोराच्या पोरग म्हणले, बाबा असं का? म्हणले असं का रे, तुझं शिक्षण याच फीसवर झालं होतं, आता तू निकाल लावला, आता तुझ्याकडे पैसा कसा येणार? कळतंय का? चांगला वकील नशिबाने मिळतो, तसे चांगले डॉक्टर मिळण्याकरता नशीब लागतं. अहो नाहीतर एकाला डोळ्याचा आजार झाला, डोळ्याचा, कोरोनाच्या 2 लसी घेतल्या आणि एकाचे 2 दिसायला लागले. मला काय उंबत झाली, मला एक डोळ्याने बघावं तरी 2च, दोघांनी बघितले तर 2 दिसत येतात. मला करावं काय? चांगल्या डॉक्टरकडे गेले, नेत्रतज्ञाकडे. आणि सकाळी सकाळी पेशंट पहिले डॉक्टरकडे आलं. डॉक्टर आपला ते नेत्रतज्ञ आपला चष्मा साफ करत होते. नेत्रतज्ञ आपला चष्मा साफ करत होते. आणि चष्मा साफ केला नेत्रतज्ञाने आणि जसा चष्मा लावला आणि मग आलेल्या पेशंटला विचारलं, काय होतंय? पेशंट म्हटलं, डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसतायत. काय होतंय? एकाचे 2 दिसत येत म्हणले. एकाचे 2? डॉक्टरने त्याच्याकडे पाहिले, म्हणले तुम्हाला तिघाला पण का? तुम्हाला तिघाला पण एकाचे 2 दिसत येत? आता सांगा त्याचा रोग बरा होईल?
अहो त्या पेशंटला एकाचे 2च दिसते, त्याला 3, डॉक्टरला 3 दिसत आहेत. कधी त्याचा रोग बरा व्हायचा. कधी कधी डॉक्टर असे असतात, काय होतं हेच कळत नाही मला, त्यांनाच कळत नाही. एक आणि तुम्ही बऱ्याचदा बघा, अहो 2 मित्र चालत चालत डॉक्टरांकडे गेले उन्हाच्या पहारात, अगदी आपल्या भाषेत उन्हाचा कहर, चालत चालत दवाखान्यापर्यंत गेले. काही नाही, थोडी चमक निघत होती. आणि दुसरा मित्र मला, चल मी जातो तुला गाडीवर घेऊन. आणि चालत गेले थोडे पुढे, मग डॉक्टरकडे चालत गेले. पेशंट महाराज आत गेल्यानंतर डॉक्टरांनी म्हटले, काय होतंय? काय व्हायच्या अगोदर महाराज डॉक्टर म्हणले, पहिले एक करा, इथं बसा आणि झोपा. त्या बेडवर झोपवलं अगोदर. तुम्ही पाहिलं ते फुलीचं चिन्ह असतं बाबा आत गेल्यानंतर. मला तिथं गेल्यानंतर मेळ लागला फुलीच्या चिन्हाच्या. का? ते पेशंट जेव्हा आडवं झोपलं आणि डॉक्टर त्याच्याजवळ उभा राहिला, तेव्हा मेळ लागला फुलीच्या चिन्हाचा. अरे या फुलीच्या चिन्हाचा अर्थ हा आहे, पेशंट आडवा, डॉक्टर उभा, फुलीचं चिन्ह. आणि मग ते पेशंट त्याला तपासलं. आता तपासलं, पण तपासायच्या वेळेस झाले असे उंबर, डॉक्टरने त्याची छाती ठोके बघायला लागले. त्यांनी म्हणले, काय होतंय? म्हणजे छातीत चमक निघते. चमक निघते, काय घाबरू नका. तपासली छाती तर डॉक्टर म्हटले, एक करावा लागेल. आता कोण आलंय तुमच्या बरोबर? म्हणे इकडे. काय? आताच्या आता मुंबईला न्यावं लागेल म्हणले, मध्ये थांबताच येणार नाही. पेशंट गेलं ना घाबरून. आणि पेशंट बरोबरचा म्हणला, अरे आता आम्ही दोघं चालत आलोय दवाखान्यात आणि डॉक्टर म्हणले मुंबई शिवाय मध्ये थांबता येणार नाही. म्हणजे असं झालंय काय? अटॅक फिटॅक तर नाही आला? काय झालंय? काय झालंय डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब बऱ्याच वेळाने म्हटले, अहो मी याची छाती तपासतोय पण याचे ठोकेच ऐकू येईना, त्याच्यामुळे याला लगेच मुंबईला न्यावं लागेल. तो जवळचा व्यक्ती होता ना, ते डॉक्टरकडे पाहिलं. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब तुम्ही छातीला एक लावलंय म्हणले, स्टेटोस्कोपचा एक भाग, पण एक भाग गळ्यातच गुंतलेला आहे. गळ्यात तो कानात घाला अगोदर, कानात. मारता का पेशंटला म्हणले? हा उग या बाबाला एखादा अटॅकचा झटका नाही, पण एखाद्याला जर एखादा झटका आलेला असला, दुसरा झटका यायला वेळ लागेल. मारता म्हणले, जरा तुमची झोप झाली का? ते म्हणले, हो सगळं आहे, चुकलं चुकलं चुकलं. अरे म्हणले, मारता का काय तुम्ही? असं कधी होतंय? कधी कधी डॉक्टरही असे असतात, काय होतं हे कळत नाही. कधी कधी पेशंट असे असतात, काय होतं हेच कळत नाही. एकदा तर महाराज भाऊंच्या काळात घडलेला एक प्रसंग आहे. वामन भाऊंच्या काळात. वामन भाऊ इळी जांभळी म्हणून गाव आहे, त्या इळी जांभळीला संध्याकाळचा मुक्काम म्हणून गेले गावात. 5 वाजता भाऊ गावात गेले. आणि गेल्यानंतर गावामध्ये एक खामकर नावाचा व्यक्ती, जो पकवात, नारायण बुवा खामकर, पकवात वाजवणारे विनेकरी होते का? बर बर, विनेकरी खामकरच ना. आता मला काय माहिती, मी ऐकलेलं सांगतोय तुम्हाला, ऐका आता तुम्ही. खामकर जा म्हणले, त्या खामकराला घेऊन या, भाऊने सांगितलं. आता खामकर दिवसभर काम केलेला, घरी संध्याकाळी रानातून आलाय 5 वाजता 6 वाजता. आणि मग भाऊने पाठवलेला तो सेवक खामकराकडे गेला. गेल्यानंतर खामकराला महाराज सांगू लागला, खामकर काय तुम्हाला बाबांनी बोलवले? भाऊला जवळचे माणसं बाबा म्हणत. आता बरोबर आहे, मला मी नव्हतो आता, पण मी होतो म्हणजे माझे गुरुवरे संत सुदर्शन बाबा होते. विठ्ठला आणि भाऊंना महाराज बाबा म्हणत जाऊ. बाबा खामकर, त्या खामकरला सांगितलं तुम्हाला बाबांनी बोलवले. भाऊ आले, बाबा आले. तिथे म्हणले मारुतीच्या पारावर बसले, चला लवकर भजन हरिपाठ घ्यायचं आहे. नंतर मग म्हणले भजन करायचंय, भाऊचं कीर्तन होणार आहे. आणि मग हे खामकर म्हणले, अरे आताच रानातून आलो, आता हे गुराचं कोणी करायचंय, गाईची धार काढायची आणि सगळं ते चला म्हणले, तुम्ही पुढे आलोच. आणि खामकर बसले काम करीत. म्हणलं ते घरचं कारण भाऊच्या ताब्यात एकदा सापडलं की 12च वाजणार आहेत रात्रीची. म्हणून ते घरचं काम करीत बसले. तेवढ्या दुसरा व्यक्ती आला. भाऊनी अर्धा 20 मिनिटं पाहिली वाट. अरे जा म्हणले ते खामकराला लवकर घेऊन या. दुसरा व्यक्ती आला, खामकर
तोपर्यंत यांचे घरचं काम आवरलं, गाईचं काम आवरलं, गोठ्यातलं काम आवरलं, गाईला घास वगैरे टाकला, सगळं झालं. निघायचं, हातपाय धुतले, इतक्यात आतून आवाज आला. दुसरा व्यक्ती आला आणि त्यांनी मला सांगितलं, भाऊनी बोललो, तेवढ्यात आतून आवाज आला, 2-4 घास खाऊन जा, नाही तर 12 वाजणार आहेत. ते बसले खामकर जेवायला. तेवढा तिसरा व्यक्ती पाठवला भाऊनी, कारण 20 मिनिटं त्याला जेवायला काय लगेच होता वेळ जेवण, दिवसभर न्याहारीवर राहिलेलं सकाळच्या घडी, आणि मग ते जेवत बसले. 20 मिनिटांनी पुन्हा तिसरा व्यक्ती पाठवला आणि त्याला सांगितलं, भाऊनी त्या खामकराला म्हणाव, तुला भाऊनी बोलवलंय, जर नाही आला तर भाऊच तुझ्या घरी यायला लागलेत म्हटले. आता हे तिसरं वडीने जेव्हा असं सांगितलं तर घरी हात फुटला गेला की भाऊ जो पळतच गेला आणि मग पाया पडला. भाऊ म्हटले, का रे तू एवढा जागीरदार लागून गेला का? 3-3 माणसं तुला आणायला पाठवावी लागतात. हा, तेव्हा त्याने सांगितलं, भाऊ काय ते कारण सांगावं लागेल. त्याने कारण सांगितलं, भाऊ म्हणजे मला 3-4 दिवस झाले कसं मसच होत आहे भाऊ, त्याच्यामुळे मला